नमस्कार, क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत मान तालुक्याच्या शेवटच्या टोकावर म्हणजेच धुळदेव या गावी। धुळदेव गावानं शैक्षणिक बाबतीत आपली कात टाकायला सुरुवात केलेली आहे। मान तालुक्यातील दुसरं अधिकाऱ्यांचं गाव हे नावारूपास येऊ पाहणारं हे धुळदेव गाव। इथल्या तरुणांनी एकत्र येऊन या मातीमध्ये तयार झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे। खरं तर हा सत्कार एखाद्या मोठ्या पुरस्कारापेक्षा सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता असतो तर गावानं त्या अधिकाऱ्याच्या पाठीवर टाकलेली थाप। नेमका या पुरस्काराचं नियोजन कसं आहे, ही संकल्पना का मनामध्ये आली, चला जाणून घेऊयात या सर्व तरुण सहकाऱ्यांच्याकडून की ही गोष्ट का करावीशी वाटली आणि या माध्यमातून अधिकारी होऊ पाहणाऱ्या तरुणांना, युवकांना यातून काय प्रेरणा त्यांना द्यायची। नमस्कार, नेमका काय नियोजन आहे हा जो सोहळा ठेवताय की अधिकाऱ्यांचा सत्कार, हे कशासाठी आहे? सर्वांना नमस्कार। खरं तर धुळदेव गावचा इतिहास जर बघितला तर इथली माणसं सगळी मेंढपाळ आणि थोडीफार शेती करत होते आणि त्यांनी ठरवलं होतं त्या काळात की आपली मुलं शिकली पाहिजेत आणि तसं पुढं घडत गेलं। आज आमच्या गावाची परिस्थिती बघितली तर प्रत्येकाच्या घरात शिकलेली पोरं आहेत, नोकरदार आहेत, अधिकारी झालेत, इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी, पोलीस झालेत आणि यांचा सन्मान करणं, यांचा सत्कार करणं गावाचं आमचं काम आहे, सुशिक्षित तरुणांचं काम आहे। म्हणून या उद्देशानं आम्ही त्यांचा भव्य सत्कार सोहळा, त्यांना पुरस्कार देणार आहोत। आमच्या गावाच्या वतीनं आम्ही सगळे सुशिक्षित पोरं एकत्र झालोय। आज बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणाशिवाय काहीच नाही आणि ह्याच उद्देशानं आमच्याही गावात शिक्षणाचं वातावरण व्हावं, अजून अधिकारी घडावेत, हा आमच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे। या कार्यक्रमाला जे येणार आहेत प्रमुख पाहुणे IAS अधिकारी सचिन मोठे साहेब येणार आहेत, नितीन वाघमोडे साहेब येणार आहेत, दत्तात्रय दराडे API मसवड पोलीस स्टेशन ते येणार आहेत, DYSP प्रदीप गोरड येणार आहेत आणि साहित्यातलं सगळ्यात मोठं नाव आपल्या भागातलं नागो विरकर हे देखील येणार आहे। आणि आमच्या गावातील सगळे आता तरुण एकत्र झालेत। सीमावर्ती भागातील गावं ही उपेक्षित मानली जातात की प्रशासनाकडून ही मदत यायला वेळ जातो किंवा डेव्हलपमेंट एक प्रकारची नसते, परंतु अशा परिस्थितीमधून गावातील युवकांनी आपलं स्वतःचं कौशल्य दाखवलं। म्हणजे अभ्यासात आम्ही कुठपर्यंत आहोत, जरी आम्ही बाउंड्रीवर राहत असलो तरी आम्ही अभ्यासात कुठेही कमी नाही हे दाखवून दिले। तुम्हाला काय सांगायचं की या अधिकाऱ्यांच्या बरोबर आणखी काही तरुण त्या मार्गावर आहेत, त्या अधिकाऱ्यांना? आमच्यातली बरीच मुलं MP UP मध्ये अभ्यास करतात, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये वगैरे। आणि आमचा हेतू असा आहे की ह्यांचा आम्ही सत्कार घेतलेला आहे आणि यांचा सत्कार घेतल्यानंतर ह्यातून एक जी पाठीमागची मुलं आहेत यांना प्रेरणा भेटली पाहिजे की याला गावकऱ्यांनी आपल्याला ह्यांचा सत्कार घेतला असता, आपला या ठिकाणी सत्कार झाला पाहिजे, ह्या हेतूने अभ्यास केला पाहिजे आणि त्या हेतूने तिने अभ्यास करून त्यांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे। त्यांचा सुद्धा आम्ही आता ही दरवर्षीच आम्ही थोडक्यात चालू ठेवणार आहे की आमचा ह्या वर्षी आता ह्यांचा घेतला, पुढच्या वर्षी अजून झालेत कोण त्यांचा आम्ही घेणार आणि दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही चालू ठेवणार आहे। जे सत्कार मूर्ती आहेत, जे इथले अधिकारी आहेत किंवा बाहेरून जे काय अधिकारी येणार आहेत, त्यांच्या माध्यमातून इथं अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी भविष्यामध्ये अशा काही गोष्टी करणं गरजेचं आहे का की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना सगळ्या अभ्यासिकापासूनच्या सगळ्या सुविधा इथं उपलब्ध व्हाव्यात? नक्कीच, आणि तसं कार्यवाही सुरू झाली आमच्या गावामध्ये। इथं वाचनालय व्हायला पाहिजे, वाचनालयाची कार्यवाही सुरू झाली, लवकरच आमच्या गावात वाचनालय होणार आहे। वाचनालयासोबत ग्रंथालय, अभ्यासिका होणार आहे। परत क्रीडा क्षेत्रामध्ये आमच्या गावातली मुलं मोठी नाव करत आहेत, त्यांच्यासाठी व्यायामशाळा असेल, ह्या देखील कारवाई सुरू झाली। आणि दुसरी गोष्ट, आमच्या गावात पहिल्यापासूनच भक्तीचा, संस्कृतीचा, परंपरेचा गजर होतो, दरवर्षी धुळोबाची यात्रा होते आणि यासोबतच आता कर्तृत्वाचा सन्मान होतो, त्याच्यामुळे सगळ्या गावात आनंद आहे। आणि हे बघून जे पंचक्रोशी आहे सगळ्यांना आनंद होतो की आमच्याही गावात असे कार्यक्रम हवेत। सगळेजण म्हणतायत की मानदेश रत्न हे आमच्याही गावात द्यायला पाहिजे आणि खरंच हा प्रेरणादायी सोहळा येणाऱ्या पुढच्या काळासाठी लोकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे। एवढ्या वर्षापासून हे अधिकारी इथं घडतात, नेमका आजचाच या यात्रेच्या निमित्तानंच त्यांचा सत्कार घेण्याचा मानस का केला? आता धुळोबाची यात्रा म्हणजे या यात्रेनिमित्त गावातील सगळे मंडळी एकत्र येतात। जे नांदायला गेलेल्या मुली असतील
किंवा बाहेर परदेशात गेलेले, नोकरीसाठी गेलेले, मेंढपाळ वर्ग बाहेर गेलेले सगळे यात्रेसाठी गावात येतात. आणि या धुळोबावरती एक श्रद्धा आहे. धुळोबा नवसाला पावतो, वर्षातनं एकदा तरी धुळोबाला यावं म्हणून धुळोबाच्या यात्रेनिमित्त, दीपावलीला येत नाहीत परंतु धुळोबाच्या यात्रेला येतात. आणि या निमित्तच सगळ्या अधिकाऱ्यांचा देखील त्यांच्या देखत सन्मान व्हावा असा एक हेतू आहे सगळ्यांचा. त्याच्यामुळं यात्रेनिमित्तच हा कार्यक्रम घेतलाय. या सोहळ्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील लोकांना तुम्ही काय आवाहन करचाल? ह्या सोहळ्यासाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहायचं आहे. सर्व पालकांनी, सर्व विद्यार्थ्यांनी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहायचं आहे असं आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय. कारण हा प्रेरणादायी कार्यक्रम आहे, प्रत्येकासाठी खूप महत्वाचा कार्यक्रम आहे. नक्कीच गाव करील ते राव काय करेल असं म्हटलं जातं. जर गावातील युवकांनी ठरवलं तर गावातील चेहरा मोहरा हा बदलला जातो. आणि नक्कीच या माध्यमातून नव्या पिढीला एक प्रेरणा मिळते. त्यांनाही असं वाटतं की आज जो हा सत्कार झालेला आहे तो सत्कार भविष्यात आमचाही हो. कारण एक सत्काराची प्रेरणा 100 जणांना ती प्रेरणा मिळते आणि त्यातून नवीन अधिकारी घडतात. काय सांगसाल की हे युवक कधी नव्हे ते एकत्रित आलेत? म्हणजे ह्याच्या अगोदर पण अधिकारी घडले होते, याच्या अगोदर पण युवा पिढी तर कार्यरत होती, परंतु युवा पिढीने इथल्या मनावर घेतलं की या अधिकाऱ्यांचा सत्कार कोणी करणार नाही तर आम्हीच करणार. कारण तसं पाहिलं तर कुठल्याही राजकारण्याने अजूनपर्यंत या विद्यार्थ्यांचा, या अधिकाऱ्यांचा सत्कार घेतलेला नाही. धुळदेवमध्ये डिफेन्समध्ये असणारी मुलं आहेत, आता महसूल खात्यामध्ये आहेत, पोलीस खात्यामध्ये मुलं आहेत. मग तुम्ही का ठरवलं? हा जो कार्यक्रम आहे मानदेश रत्न, हा या धुळोबा यात्रेनिमित्त आम्ही सर्व युवकांनी घेण्याचं ठरवलं. त्यावेळेस पहिला विषय असा आला की बाबा हा का घ्यायचा याच्यासाठी, कारण ज्यावेळेस सुरुवातीला आमच्या गावामध्ये UPSC MPSC मधून मुलं पास व्हायला लागली, शासकीय नोकरी जायला लागली, त्यावेळेस पहिल्यांदा STI म्हणून आमचा नवनाथ ढवळे लागला. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आमचा पहिला PSI पप्पू ढवळे लागला. त्यावेळेस त्यांचं जे या ठिकाणी स्वागत झालं ते पूर्ण त्या स्वागताचं महाराष्ट्रभर चर्चा झाली. त्यामध्ये नंतर आमच्या लक्षात असं आलं की बाबा ज्या वेळेस आपण ह्यांचा सन्मान सत्कार सोहळा आयोजित करतो त्यावेळेस पाठीमागच्या मुलांना नक्कीच प्रेरणा भेटते. आणि त्यातून मग सर्व जे युवक आम्ही गावी आहोत त्याचबरोबर जे बाहेरही आहेत त्या सर्वांनी आम्ही ठरवलं की बाबा एका सत्कारातून जर एवढी प्रेरणा मिळत असेल तर आपण सर्वांचा जर एकत्र मोठ्या अधिकाऱ्यांच्या हस्ते जर सत्कार सोहळा आयोजित केला तर त्यांना चांगली प्रेरणा भेटून अजून आपलं अधिकाऱ्यांचं गाव म्हणून लोधावडे जसं ओळखलं जातं तसं आमचं धुळदेव सुद्धा इथून पुढं ओळखलं जाईल. नक्कीच मानदेश ही रत्नांची खाण आहे, परंतु इथं रत्न चमकतात, परंतु या युवकांनी या रत्नांना पैलू पाडायचं ठरवलंय. कारण हे रत्न अख्ख्या महाराष्ट्रात झळकणार आहे आणि या गावातील ही रत्न भविष्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रभर अधिकारी म्हणून दिसले तर नवल वाटायला नको.